आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे चित्रकार शशिकांत पाटील भव्य रंगभरण स्पर्धा नुकतीच संपन्न झाली। विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत अनेक उपक्रम राबवले जात असतात। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले होते। प्रमुख अतिथी आणि पारितोषिकाचे प्रायोजक श्री जयवंत प्रभाकर शिंपी, संस्थापक वीर सावरकर सहकारी पतसंस्था, संचालक MY पवार, मुख्याध्यापक JP पाटील, पर्यवेक्षक विहार महाले, ज्येष्ठ शिक्षक KS परदेशी, AV पाटील, KK चौधरी, ND सोनार आदी व्यासपीठावर विराजमान होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अतिथींचा सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आला। नारळ वाढून रंगभरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या स्पर्धेत 5वी ते 7वी चा लहान गट, 8वी ते 10वी चा मोठा गट अशा एकूण 461 विद्यार्थिनी सहभागी झाल्या। विद्यार्थिनींना रंग भरण्यासाठी 1 तासांचा वेळ देण्यात आला होता। कोल्हापूर येथील शशिकांत बापूसाहेब पाटील हे एक प्रसिद्ध मराठी चित्रकार आहेत। ते इतिहास तज्ञ म्हणूनही ओळखले जातात। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक चित्रे काढली आहेत। त्यांच्या चित्रांना महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी मिळाली, म्हणून त्यांच्या नावाने ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली। स्पर्धेचे प्रोजेक्ट हेड म्हणून कला शिक्षक अतुल मराठे, ND सोनार यांनी काम पाहिले। प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन DB जगताप यांनी केले। आभार प्रदर्शन PP राजपूत यांनी केले। शैक्षणिक वर्ष सुरू होते। गेल्या 3 वर्षापासून आपण पाहताय की संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या शाळेची जवळपास 90% प्रगती झालेली आहे। मी 90% मुद्दा बोलतोय, 90% प्रगती झालेली आहे। 10% प्रगती आता शिल्लक आहे। ती सुद्धा आपल्या संस्थेचे अध्यक्ष आबासो स्वप्नील देसले यांच्या आश्वासनानंतर ती या वर्षीच आपण पूर्ण करून टाकणार आहेत। म्हणजे 100% प्रगती झालेली आपली शाळा या शैक्षणिक वर्षामध्ये होणार आहे। आपल्या अनेक अपेक्षा असतात, पालकांच्या शाळेबद्दल अनेक अपेक्षा आहेत। सगळ्यात मोठी अपेक्षा पालकांची ही आहे की मीराबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये फक्त आणि फक्त मुलींची ज्युनियर कॉलेज व्हायला पाहिजे। ती मागणी सुद्धा या वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे। काही अडचणी होत्या, परंतु आता संस्थेने त्याला हिरवा कंदील दाखवून दिलेला आहे। म्हणजे ती मागणी सुद्धा आपली लवकरच पूर्ण होणार आहे। आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढता आपण करतो जे तुम्ही पाहताय की विद्यार्थिनींच्या गुणवत्तेमध्ये काही कमी राहणार नाही याचा प्रयत्न संस्था चालक आणि मुख्याध्यापक म्हणून आम्ही घेत असतो। आणि 2025-26 मध्ये तुम्हाला मागील वर्षांमध्ये जी गुणवत्ता होती त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारची गुणवत्ता तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। विविध कार्यक्रम सुद्धा आपण घेणार आहेत। पालकांना सांगू इच्छितो की मागच्या वर्षी सुद्धा आपण सुरू केलेला लर्नोमीटर हा जो कार्यक्रम आहे अतिशय लोकप्रिय। शाळेमध्ये जे 1 ते 9 तास शिकवले जातात त्याची संपूर्ण माहिती दररोज संध्याकाळी पालकांना WhatsAppद्वारे दिली जाते। म्हणजे पहिल्या तासाला काय शिकवलंय, शेवटच्या तासाला काय शिकवलंय ही माहिती पालकांना दिली जाते। तसंच मागच्या वर्षी आम्ही सुरू केलेला शाळा आपल्या दारी हा कार्यक्रम सुद्धा या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपण पुन्हा सुरू करणार आहेत। म्हणजे पालकांच्या घरी शिक्षक जातात आणि विद्यार्थिनींच्या ज्या काही समस्या असतात त्या जाणून घेतात आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न शाळा आणि शिक्षक करत असतात। संपादक यादवराव सामंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।